नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांति दूत तथागत भगवान बुद्ध आपल्याला शिक्षणाची वाट दाखवणारे, आपल्या बहुजनांचे उद्धार करते, परमपूज्य विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचे आचार्योपाध्याय पूज्य भदंत आचार्य अंगुलीमाल चक्रपुत्र महास्थवीरजी यांना सुद्धा त्रिवार नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या या टॉपिकला सुरुवात करत आहे। उपासक उपासिका हो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख असतात। प्रत्येकाला दुःखाच्या वाटेवरून चालावं लागतं। कुणाला यश येतं, कुणाला अपयश येतं, कुणाच्या पदरी निंदा पडते, कुणाच्या पदरी प्रशंसा पडते, कुणाला प्रशंसेला सामोरं जावं लागतं, कुणाला निंदेला सामोरं जावं लागतं, तर कुणाच्या जीवनामध्ये सुख दुःख, हानी लाभ, निंदा प्रशंसा असे अप्स अँड डाऊन्स येत असतात। हे आपल्याला झेलावेच लागतात, याला पर्याय नाही। ज्याप्रमाणे जीवनामध्ये मरणाला कोणतंही औषध नाही, स्वभावाला कोणतंही औषध नाही, त्याचप्रमाणे या लोकधर्मातून गेल्याशिवाय सुद्धा आपल्याला पर्याय नाही। एकदा भगवान बुद्धाच्या काळामध्ये 500 भिक्षू संघ एका वनामध्ये अभ्यस्त ध्यानस्थ होता। ध्यानधारणा करताना त्यांच्या मनाला सतावणारे विचार येऊ लागले। त्यांना भूत प्रेत म्हणा किंवा त्यांची मानसिक स्थिती म्हणा त्यांना ध्यान करू देत नव्हते। ते पंचनिवरण असतील, आवरण असतील किंवा संयोजन असतील, त्यांना त्रास देत होते। आणि त्या 500 भिक्षूंना ध्यानावस्थेमध्ये बसूच दिलं नाही त्या मारसेनेने। मग तेव्हा तत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावं त्यांना सुचेना। मग त्या 500 भिक्षूंचा एक मुख्य एक स्थवीर महास्थवीर तो म्हणाला, आपण हे आपल्यासोबत जे घडलं आहे ते आपण तथागतासमोर मांडूया आणि भगवंत आपल्याला काहीतरी हितोपदेश देतील, तो आपण ऐकूया। त्यावेळेस ते 500 भिक्षू भगवंताकडे गेले आणि भगवंताकडे जाऊन भगवंतांना म्हणाले, भगवान, आम्ही ध्यानस्थ असताना, ध्यानामध्ये अभ्यस्त असताना आम्हाला मारसेनीचा त्रास झाला, तर आम्ही अशा परिस्थितीमध्ये ध्यानस्थच राहण्यासाठी काय करावं आपण सांगाल तर, आपण आम्हाला हितोपदेश कराल तर खूप बरा होईल। तेव्हा भगवंत त्यांना म्हणाले, भिक्षू हो, मी तुम्हाला एक सुक्ताचा उपदेश सांगतो, तो तुम्ही पाठ करा, कंठस्थ करा आणि त्याचं तुम्ही पारायण करा। जे तुमच्या मनातील विचार असतील, जे तुमच्या मनातील कुविचार असतील, ते दूर करण्यासाठी हे सुत्त तुम्हाला लाभदायक ठरेल। मग भगवंताने त्यांना कोणता सुत्ताचा उपदेश दिला? करणीय मेत्त सुत्त। करणीय मेत्त सुत्त दिलं। भगवान म्हणाले, भिक्षू हो, या करणीय सुत्ताचा तुम्ही पाठ करा। तुमच्या जीवनातील जेही काही किंवा आत्ताच्या अभ्यस्त ध्यानामध्ये अभ्यस्त होताना तुम्हाला ज्याही काही गोष्टीचा त्रास होत असेल, मारसेनेचा त्रास होत असेल, तर यापासून तुम्ही सुटू शकता। हे सुत्त तुम्हाला एक प्रकारे
ध्यानामध्ये प्रगती करण्यासाठी म्हणा, मार सेनेला हरवण्यासाठी म्हणा, आणि एक प्रकारे तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करण्याचं हे सुत्त काम करेल. कर्णिमित्त सुत्त त्यांनी कंठस्थ केलं आणि जिथे त्यांना त्या वनामध्ये त्रास झाला त्या वनामध्ये 500 भिक्षूंच्या समवेत रतन त्या कर्णिमित्त सुत्ताचा पाठ झाला, पारायण झाला, कंठस्थ सूत्र सगळ्या भिक्षूंनी ते बदलं आणि परिणाम असा झाला, त्यांना जे भीती दाखवणार जेही काय असेल, मानसिक स्थिती असेल, तर त्यांची भीती नष्ट झाली. ध्यानस्थ झाले, अभ्यस्त झाले, ध्यानाग्र झाले, एकाग्र झाले आणि एक प्रसंग असा आला, सगळे भिक्षू अरहंत झाले. हा कशाचा परिणाम आहे? त्यांना भीती जर उत्पन्न झाली नसती तर ते भगवंताकडे गेले नसते, आणि भगवंताकडे गेले नसते तर ते चांगल्या उपदेशापासून मुकले असते आणि परिणामी ते अरहंत सुद्धा झाले नसते. त्यांच्या जीवनामध्ये भीती आली, ते भगवंताकडे आले भीती नष्ट करण्यासाठी, आणि भगवंताने त्यांना कर्णिमित्त सुत्ताचा हे उपदेश सांगितला, तो त्याने कंठस्थ केला, बदला आणि त्यातून ते मुक्त झाले, अरहंत देखील झाले. आपण सुद्धा अशा भीतीदायक वातावरणामध्ये थोडस मनाला एकाग्र करण्यासाठी, मनाला चित्ताग्र ध्यानाग्र मध्ये ठेवण्यासाठी आपण निश्चितच ध्यान साधनेचा अभ्यास केला पाहिजे. निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये धम्माचा अभ्यास केला पाहिजे. निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये चित्त एकाग्र बनवलं पाहिजे आणि परिणाम त्याचा असा होईल, चित्त जर एकाग्र असेल तर वाणी सुद्धा आणि मन सुद्धा, काया सुद्धा एक प्रकारे स्टेबल राहील आणि तुम्हाला कोणतीही हेलावणारी असेल, भीतीदायक असेल, चित्ताला विचलित करणारे विचार असतील ते तुमच्यापासून दूर जातील. पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये क्रिएट होईल, निगेटिव्ह एनर्जी तुमच्यामधून निघून जाईल आणि परिणामी तुम्हाला सुख शांतीचा अनुभव होईल. असाच एक प्रसंग रतन सुत्ताचा देखील आहे. एकदा वैशालीला ज्यावेळी दुष्काळ पडला, सर्वत्र माणसं मरू लागले, जिकडे तिकडे भयानक परिस्थिती पसरली. आजच्या या कोविड-19 पेक्षा भयानक परिस्थिती येत्र त्या ठिकाणी पसरली होती. मग दरम्यान काय करायचं, सगळ्या तिथल्या उपासक उपासिकांनी, भक्त आणि भक्तिनींनी तिथल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा गुरूंना बोलावलं, या गुरूंना निमंत्रित केलं, त्या गुरूंना पाचारण केलं, यांना आमंत्रित केलं. सर्वांनी काही ना काहीतरी उपदेश दिला, मंत्रतंत्राचा जाप करायला लावला, स्वतःही केला, परंतु लाभ झाला नाही. या राजाकडे जा, त्या राजाकडे जा, त्या वैशालीच्या राजाकडे सुद्धा, लिच्छवी राजाकडे सुद्धा बरेच उपासक झाले, गेले आणि बऱ्याच जणांनी असं सांगितलं की राजा यांना बोलव, या मुख्यांना बोलव, या ब्राह्मणाला बोलव, त्या संन्यासाला बोलव. कदाचित आपल्या या वैशालीवरची ही दुष्काळाची परिस्थिती निवडून जाईल, टळून जाईल आणि एक प्रकारचा दुष्काळ हा सुकाळ होईल, चांगला काळ येईल. परंतु दरम्यानच एका संचाने त्या राजाकडे अशी सुद्धा विनंती केली की हे राजन, या प्रदेशामध्ये सम्यक संबुद्ध आलेले आहेत. सम्यक संबुद्धासह तथागत भगवान बुद्धाचा अग्रश्रावक, महाश्रावक सुद्धा आहे. कदाचित आपण त्यांना पाचारण कराल, आमंत्रित निमंत्रित सादर बुद्धीने त्यांना योग्य आदर सत्कार पूर्वक आपण इथे आणाल आणि त्यांच्या वचनांचा म्हणजेच बुद्ध वचनाचा पाठ कराल, तर निश्चितच आपल्या वैशालीवरचा जो काही दुष्काळ असेल, जो हे काही हा एक महामारीचा काळ आलेला आहे, तो नष्ट होण्यासाठी बुद्धवाणी मदतगार ठरेल. आणि निश्चितच राजाच्या विनंतीवरून भगवंत बुद्ध आणि बुद्ध प्रमुख भिक्षू संघासह त्या वैशाली नगरामध्ये पोहोचले आणि वैशाली नगरामध्ये पोहोचल्यानंतर त्या वैशाली नगरामध्ये भगवान बुद्धाच्या आदेशाप्रमाणे आनंद आणि आनंदासह भिक्षू संघाने मिळून रतन सुत्ताचा
पाठ केला, रतनसुत्त हे परित्राण म्हटलं. बुद्धाने आनंदाला सांगितलं की हे आनंदा, रतनसुत्ताचा पाठ कर. पाठ करत असताना मंगल मैत्रीचं सुद्धा एक प्रकारचा मंगल मैत्रीचा भाव सुद्धा ठेव. या वैशालीवरील जो काही चारही दिशेला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य आणि वरची खालची या 10 दिशा मंगल मैत्रीने भरून टाक आणि रतनसुत्ताचा जाप कर. याच दृष्टीने, याच वाणीने, या रतनसुत्ताच्या पाठाने, परित्राणाने कदाचित या वैशालीचं हे काही दुष्काळाचं वातावरण आहे, महामारीचं वातावरण आहे, ते निवळण्यास मदत होईल. आनंदाने सुद्धा भगवंताचा हा आदेश शिरोधार्य मानला आणि बुद्धाने जे सांगितलं ते आनंदाने मानलं आणि तेच म्हटलं. परिणामी वैशालीचा दुष्काळ नष्ट झाला. हे काही जादू मंत्र किंवा छू मंत्र नाही. बुद्धाची वाणी प्रभावी आहे. बुद्ध पद हे अत्युच्च पद आहे, सर्वश्रेष्ठ पद आहे. मानव जातीतील सगळ्यात मोठं जर पद कोणतं असेल, मानव जातीमध्ये श्रेष्ठ माणूस कोण असेल तर तो बुद्ध. आणि त्या बुद्ध वचनाच्या वाणीतून, त्या पाठातून ही महामारी पळून जाणं ही काही छुमंतरची कला नाही किंवा जादू मंतरची कला नाही, तर ते बुद्धाचा एक प्रकारचा प्रभाव म्हणता येईल, बुद्धाचं वृद्धिबल म्हणता येईल, ती एक प्रकारची बुद्धाची दशबल शक्ती म्हणता येईल. आजच्या सुद्धा काळामध्ये आपल्याला बऱ्याच जणांना भीतीला सामोरं जावं लागतं. बरेचदा आमचे उपासक वर्ग सुद्धा आम्हाला विचारतात, भंतेजी महामारीमध्ये आम्ही खूप एकलकोंडी झालो आहोत, आम्हाला काही करमत नाही, आम्हाला ही भीतीचं आमच्या घरामध्ये साम्राज्य पसरलंय, आम्हाला सुद्धा भीती वाटत आहे, फोबिया आहे, फोबिया डिसऑर्डरने आम्ही एक प्रकारे हे झालेला होता, आम्ही त्याचे पेशंट, आम्हाला काय करावं काही सुचत नाही. आपण जर आम्हाला सांगाल काहीतरी तर निश्चितच ते आमच्यासाठी लाभदायक होईल. दरम्यान असेच एक उपासक आहेत वाघमारे सर म्हणून, ते सुद्धा मला म्हटले एकदा, भंतेजी आमच्या घरी आमच्या पत्नी बिमार आहेत, त्यांना भीती वाटत आहे. मी म्हटलं कशाची भीती वाटते? त्या अशा म्हटलं की भंतेजी आमच्या घर मालकांना कोरोना झाला, म्हणजे कोविड-19 ते पेशंट आहेत म्हणे, ते ठीक झाले, परंतु तरी माझ्या पत्नीला भीती वाटते. भीती वाटण्याचं कारण ते आहे, आमच्या घरच्या मालकांना, म्हणजे त्या बिल्डिंगच्या मालकांना कोरोना झाला आणि ते पॉझिटिव्हचे निगेटिव्ह सुद्धा झाले, तरी माझ्या पत्नीला भीती वाटते म्हणे. तर त्या भीतीतून मुक्त होण्यासाठी काय करावं, यासाठी तुम्ही काहीतरी सांगा. आणि विशेष म्हणजे ते असंही म्हणाले की भंतेजी तिला भीती वाटत आहे, यासाठी आम्हाला काहीतरी पूजापाठ करावं लागेल का म्हणे. मी म्हटलं पूजापाठ करायची काही गरज नाही किंवा सत्यनारायण घालायची काही गरज नाही. मी त्यांना हेच सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये सुख शांती देणारे बुद्ध वचन आहे. मग पंचशील म्हणा, त्रिरत्न वंदना म्हणा, करणेमेत सुत्त म्हणा, रतन सुत्त म्हणा, याने तुम्हाला निश्चितच अग्रलाभ होईल, सुलाभ होईल, अलभ्य लाभ होत राहील. आणि याही पलीकडे जर त्यांना मी असंही सांगितलं की तुम्हाला जर अजूनही भीती वाटतच असेल तर तुम्ही युट्यूब वरती चांगले सुविचार वाचा किंवा ऐका, क्रोम वरती, गुगल वरती जाऊन तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्स वाचा. मनाला निगेटिव्हिजम मधून पॉझिटिव्हिजम कडे कसं नेता येईल यासाठी तुम्ही प्रयत्नरत राहा. त्यांनी तसंच केलं. त्या मॅडमची भीती सुद्धा नष्ट झाली किंवा नष्ट होत आहे. काल परवाच मला त्यांचा फोन आला, म्हणजे भंतेज असं असं होत आहे. तर मी त्यांना असं सांगितलं की बुद्ध वचनाचा पाठ करा, जेही काही होईल तेवढं तुम्हाला पॉझिटिव्ह वाचायचा प्रयत्न करा. कोरोना व्हायरस बद्दलचे जे काही निगेटिव्ह तुम्हाला बनवणारे, माइंडसेट निगेटिव्ह बनवणारे जे काही विचार असतील, न्यूज असतील, पेपर्स असतील, किंवा कोणी सांगणार असेल नाही असं झालं, नाही तसं झालं, असं जर कोणी सांगणार असेल, शहाणं दीडशानं किंवा एक्स्ट्रा माणूस जर कोणी असेल तर त्यापासून तुम्ही मुक्त व्हा, दुर्लक्षित करा, याचा तुम्हाला लाभ होईल. आणि पुढे जाऊन असंही सांगितलं की जर तुम्हाला हेही जर करता येत नसेल तर बुद्धाचा एखादा
त्यांच्या जीवनाबद्दल एखादा पिक्चर बघा, एखादा चांगला व्हिडिओ असेल किंवा बुद्धाबद्दल एखादा काय म्हणतात त्याला, तथागत भगवान बुद्ध मूवी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असे इन्स्पायर करणारे, नेहमी स्टे मोटिवेटेड ठेवणारे असे काही विचार किंवा व्हिडिओ किंवा लाईफ चेंजिंग असे व्हिडिओ बघा. पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करतील, माइंडसेट तसा तयार करतील असे व्हिडिओ बघा, त्याचा तुम्हाला लाभ होईल. किंवा मी पूजापाठ करेल परंतु तुमची भीती जाणार नाही, मग परत तुम्हाला असं वाटेल की बुद्धिझम काही कामाचा नाही. किंवा असंही वाटेल की भंतेने पूजा केली तरी आम्हाला काही बरं वाटत नाही. म्हटलं तुम्हीच घरी स्वतः एक प्रकारे सूत्रपाठ करा किंवा मनाला बदलवणारे तुम्ही विचार तुमच्या मनामध्ये आणा. थोडा वेळ सकाळ संध्याकाळ ध्यान करा, धम्माचं आचरण करा. ध्यान आणि धम्माच्या बलावरती जे काही तुम्हाला भीतीदायक विचार असतील, मनाला निगेटिव्हिझम मध्ये मनाला निगेटिव्ह तयार करणारे किंवा निगेटिव्ह एनर्जी तयार करणारे विचार असतील ते ऑटोमॅटिक नष्ट होतील. ज्याप्रमाणे आपण बल्ब लावतो, लाईट लावल्यानंतर ऑटोमॅटिक अंधार नष्ट होतो, त्याचप्रमाणे तुम्ही जर पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करत असाल, पॉझिटिव्ह एनर्जीचा बल्ब जर तुम्ही लावला तर निगेटिव्हिझम तुमच्यापासून दूर पळून जाईल, त्याला म्हणावं सुद्धा लागणार नाही. म्हणून आपण सर्वप्रथम भीती बाळगली नाही पाहिजे, भीतीपासून थोडं मुक्त राहण्याचा प्रयत्न करत राहायला पाहिजे. कारण विशेष म्हणजे भगवंत सुद्धा काय म्हणतात, मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. मी जे तुम्हाला सांगेल ते जर तुम्ही आचरण कराल निश्चितच तसं बनाल. मी जे सांगेल ते जर तुम्ही विरुद्ध आचरण कराल तर त्याला मी जबाबदार नाही. पंचशील मी असं सांगितलं, तुम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा शीट जोडले, काहीतरी खालतीवरती आचरण केलं, उल्लंघन केलं, पायमल्ली केलं आणि परत वरतोड करून विचारू लागले की आम्हाला त्याचा लाभ कसा झाला नाही, असं होणार नाही. भगवंत जे सांगतात तसंच आपण जर आचरण करत असू तर त्याचा निश्चितच लाभ तुमच्या पदरामध्ये पडेल. भगवंत म्हणतात जसं तुम्ही सोचता तसंच तुम्ही बनता. जैसा आप सोचोगे वैसा बनोगे. म्हणतातही व्हॉट वी थिंक वी बिकम. जसा आपण विचार करतो तसंच आपण बनत राहतो. व्हॉट वी ईट वी बिकम. जे आपण खातो तेच आपल्याला बनवतं, तसंच आपण बनतो. आपण जर चांगलं सात्विक खात असू किंवा असं पॉझिटिव्ह नेस आपल्यामध्ये ठेवण्यासाठी आपण काहीतरी तसं खात असू किंवा तसा विचार करत असू तर तसं आपण बनतो. नेहमी नेहमी तामसिक खात असाल, नेहमी नेहमी तामसिक मध्ये व्यस्त असाल किंवा तेच रोज तामसिकपणा असेल तर तुमचं मन सुद्धा तमयुक्त होईल, अंधकारयुक्त होईल आणि तुम्ही सुद्धा एक प्रकार पूर्ण तुमचं व्यक्तित्व तामसिक बनेल, राजसिक बनेल, सात्विक बनणार नाही, आध्यात्मिक बनणार नाही. त्यासाठी तुम्हाला व्हॉट वी थिंक वी बिकम, व्हॉट वी ईट वी बिकम. जसं आपण खातो, जसं आपण विचार करतो तसंच आपण बनतो. याचं जर तुम्हाला समजलं, याची व्याख्या, याची परिभाषा जर तुम्हाला समजली तर खरंच तुमचं मन सुद्धा चेंज होईल, तुमच्या मनातील भीती सुद्धा चेंज होईल. बरेचदा उपासक असं म्हणतात की भंतेजी आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, त्या ठिकाणी आम्हाला असा प्रसंग पाहायला मिळाला, भीतीदायक प्रसंग पाहायला मिळाला आणि तो प्रसंग इतका आमच्या जीवनाला आघात करून गेला, आमच्या जीवनाला इतका आघात पोहोचून गेला की आम्ही तो आघात कधीच विसरू शकत नाही. तो प्रसंग आमच्या मनामध्ये कधी आला किंवा तो प्रसंग आम्हाला आठवला तर आम्हाला भेडसावल्यासारखं वाटतं. आम्ही दचकून उठतो झोपेमध्ये, आम्हाला बरं वाटत नाही, आम्हाला नेहमी ते स्वप्न पडत राहतात. त्यासाठी काय करावं लागेल तर त्याच्याबद्दल येणारे विचार तुम्हाला नष्ट करावे लागतील, त्याला थोडं तुम्हाला दुर्लक्षित करावं लागेल. त्याच्या विरुद्ध जे काही चांगलं असेल तुमच्या जीवनामध्ये ते तुम्हाला थोडं विचार करावा लागेल. जीवनामध्ये वाईट घडलं याच्याबद्दलच जर तुम्ही रोज रोज विचार करत राहाल तर ते तुम्हाला स्वप्न देखील तसेच पडत राहतील. जे काही जीवनामध्ये चांगलं घडलं त्याचा देखील विचार करा.
वाईट तर जीवनामध्ये आहेच, त्याचा थोडा विचार बाजूला ठेवा. चांगलंही जीवनामध्ये आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा. जीवनामध्ये वाईट जर तुम्ही सोडलं तर याचा अर्थच असा होतो की तुमच्या जीवनामध्ये जेही काही चांगलं आहे ते स्वीकारा, नव्हे त्याला आचरण करा. बरेचदा असं होतं की वाईट इतका विचार करता करता सुविचार देखील पळून जातात. निगेटिव्ह इतकं विचार करत करत असता आपण पॉझिटिव्ह एनर्जी सुद्धा आपल्यामध्ये आहे. सुप्तावस्थेमध्ये झोपलेली पॉझिटिव्ह एनर्जी ती सुद्धा आपण एक प्रकारे सुप्तावस्थेमध्ये ठेवतो, ऍब्स्ट्रॅक्ट ठेवतो. तिला सुद्धा आपण क्रिएट करायचा प्रयत्न केला पाहिजे, तिला सुद्धा आपण जनरेट करायचा प्रयत्न केला पाहिजे. बरेचदा असं होतं की आपण निगेटिव्हिजम सोचत राहतो, परिणामी पॉझिटिव्ह आपल्याला त्याचा फायदा घेता येत नाही. आणि जो माणूस निगेटिव्हिजमला किंवा नकारात्मकतेला किंवा निराशावादाला पळवून लावतो तो माणूस निश्चितच जीवनामध्ये आशावादी राहतो, निश्चितच तो जीवनामध्ये पॉझिटिव्ह विचार करतो आणि इतरांना सुद्धा पॉझिटिव्ह लाईट दाखवतो, पॉझिटिव्ह वे दाखवतो. जे आपण विचार करतो तेच आपण बनवतो, जे आपण खातो तेच आपण बनतो, जसं आपण विचार करतो तेच आपण बनतो. एक प्रकारे अजून एक म्हण आहे, जैसा पाणी वैसी वाणी. पाण्याचं सुद्धा एक तत्व आहे, जसं तुम्ही चांगल्या प्रकारे प्याल ते सुद्धा आपल्या वाणीला प्रभावित करतं, मनाला सुद्धा प्रभावित करतं. आपली बॉडीचे 71% पाणी आहे, पृथ्वीवर सुद्धा 71% पाणी आहे. काहीतरी याचं साधर्म्य आहे, काहीतरी एक इंटरकनेक्टेड आहे. बघा, याचं तुम्ही संशोधन करा. हा काही विषय नाही, परंतु एक इंटरकनेक्टेड आहे म्हणून मी सांगितलं. असो, जैसा भोजन वैसा मन, हे देखील महत्वाचं आहे. जैसा पानी वैसी आपकी वाणी, जैसा भोजन वैसा आपका मन. याचा अर्थच हा होतो, व्हॉट वी थिंक वी बिकम. जे आपण आज विचार करतो तो आपला भविष्य काळ आहे. आज आपण जर चांगलं पेरत असू तर भविष्यामध्ये चांगलं उगवेल. आज जर आपण गहू पेरत असू तर त्याच्या आपल्याला पोतेची पोते धान्य मिळेल. आज जर आपण पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करत असू, पॉझिटिव्ह बीज पेरत असू तर त्याचे आपल्याला फळ सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह मिळत राहतील. जगातलं असं कोणतंच विष नाही की जे तुम्हाला एखाद्या पॉझिटिव्ह माणसाला निगेटिव्ह करेल. आणि जगामध्ये असं कोणतंच अमृत नाही निराशावादी माणसासाठी. नेहमी निराशावादी विचार करत असेल तर त्याला असं कोणतंच औषध नाही, अमृत नाही की त्याला तो पॉझिटिव्ह करेल. हे आपल्या हातात आहे. आत्ता ही अत्तनो नातो, आत्ता ही अत्तनो गती. आपण आपलेच नात आहोत, आपण आपलीच गती तयार करतो, आपण आपलीच गती, सुगती, दुर्गती तयार करतो. आपण जगन्नाथ आहोत. एक प्रकारे आपणच आपले मालिक आहोत. आपणच आपल्या हातामध्येच आपली दुर्गती आणि सुगती आहे. मग आपण इतरांवर अवलंबित का राहायचं? इतरच सांगतील तेव्हाच आपण का आचरायचं? आपल्याला सुद्धा काहीतरी एक बुद्धी आहे, मन आहे, त्याचा सुद्धा आपण वापर केला पाहिजे. दुसऱ्याचं बावलं बनून आपण काही प्राप्त करणार नाही. त्याचा सदर्थ सुद्धा तसा काही नाही. असो, मला सांगायचं तात्पर्य हेच आहे की जीवनामध्ये जेही काही तुमच्या भीती असेल, जीवनामध्ये जेही काही तुमच्या फोबिया डिसऑर्डर असेल, मानसिक त्रास देणारे जेही काही विचार असतील, नकारात्मक बाबी असतील, त्या दूर करा. या जर तुम्ही दूर कराल तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होईल. ध्यान आणि धम्माच्या अभ्यास बलाने तुमच्या मनामध्ये सुविचार भेटतील, सुविचार आंदोलित होतील. सुविचाराला थोडी ऊर्जा द्या. अजून तुम्हाला भविष्यामध्ये ते एक प्रकारे झाडाच्या रूपाने ते सावली देतील, तुम्हाला फळं देतील, फुलं देतील. जर बीजच तुम्ही नासकं पेरलं असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही, तुम्हाला फळं सुद्धा तसेच मिळतील. बीज जर तुम्ही चांगलं पेराल, चांगल्या सकारात्मक विचाराचं पेराल तर त्याचे फळं सुद्धा तुम्हाला तसेच मिळतील, चांगली गोड, सुखद, स्वतःला, स्व आणि इतरांना देखील स्वकल्याणकारक आणि परकल्याणकारक असे फळं देखील तुम्हाला सुविचारामध्ये मिळतील. म्हणून चांगला विचार केला तर त्याचे फळं देखील चांगलेच मिळतात.
वाईट विचार केला तर त्याचे फळ देखील वाईट मिळतात. आणि बुद्धाचा कर्मवाद यावरच आधारित आहे. म्हणून बुद्ध म्हणतात धम्मपदाच्या प्रथम गाथेमध्ये, मनोबुब्बा गम्मा धम्मा मनोसेठा मनोमया मनस्साचे पदुठ्ठेन भासती वा करोति वा तत्तोनं दुःखमन्वेति चक्रं वहतो पदम्. मनोबुब्बा गम्मा धम्मा मनोसेठा मनोमया मनस्साचे प्रसन्नेन भासती वा करोति वा तत्तोनं सुखमन्वेति चक्रं छायाव अनपायिनी. बुद्ध काय म्हणतात, मन हे सर्व कर्माचं, सर्व धर्माचं, सर्व धम्माचं प्रमुख आहे. जसं तुम्ही विचार कराल काया वाचा मनाने कुशल कर्म कराल तर ते कुशल मिळेल. मन वाणी आणि कायेनं अकुशल कराल तर त्याचं फळ सुद्धा तुम्हाला अकुशल मिळेल. काया वाचा मनाने कुशल कराल तर ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सावली नेहमी आपली साथ सोडत नाही, नेहमी आपल्या सोबत राहते, तसंच सुख देखील, चांगलं कर्म देखील आपल्याला एक प्रकारचं सुख प्रदान करतं, प्रदत्त सुख मिळतं. आणि जर तुम्ही काया वाचा मनाने नेहमी अकुशल कर्म करत असाल, वाईट कर्म करत असाल, काया वाईट करत असेल, वाणी सुद्धा इतरांचं अकल्याण करत असेल, कायाने वाणीने आणि मनाने तिन्ही कृत्याने तिन्ही कर्माने तुम्ही वाईट राहत असाल, तर ज्याप्रमाणे बैलगाडीचं चाक असतं, ज्याप्रमाणे बैलगाडीचं चाक त्या बैलाच्या पाठोपाठ जातं, तसं दुःख देखील आपल्या पाठोपाठ येतं. सुख आणि दुःख हे एकाच सिक्क्याचे दोन पैलू आहेत. जो माणूस चांगलं करत असेल तर त्याच्या पाठोपाठ सुख जातं, जो माणूस अकुशल करत असेल तर त्याच्या पाठोपाठ दुःख जातं. अंतर एवढंच आहे, बाकी काही नाही. सांगायचं तात्पर्य हेच आहे की जीवनामध्ये चांगलं करत राहा, चांगलं मिळत राहील, चांगलं पेरत राहा, चांगलं उगवत राहील. या कोरोना व्हायरसच्या काळामध्ये बऱ्याचदा आपण असाही विचार करतो की एक दोन पेशंट असे आहेत म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये, तर ते मला असं म्हटले की भंतेजी, आम्ही ज्या वेळेस बेडवरती होतो, ऑक्सिजन लेवल पर्यंत पोहोचलो, त्यावेळेस देखील आम्ही ध्यान करायचो. मी म्हटलं आपली दिनचर्या कशी होती, तर ते म्हणाले भंतेजी, आम्ही सकाळी नाश्ता करायचो, सर्वप्रथम नाश्त्याच्या अगोदर आम्ही आनापानसती करायचो, त्यानंतर भोजनाच्या अगोदर सुद्धा आम्ही आनापान करायचो, मी करायचो पर्सनली, आणि त्यानंतर रात्री सुद्धा आम्ही आनापान करायचो झोपायच्या अगोदर देखील. आणि परिणामी माझा ऑक्सिजन लेवल देखील खूप कमी होता, तरी देखील मी माझ्या मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करत राहिलो, धीर सोडला नाही. इतरांचं देखील बघितलं, मी माझ्या जीवनाचं देखील बघितलं, मी आशा जिवंत ठेवली, मी माझी इच्छा जिवंत ठेवली, तृष्णा जिवंत ठेवली म्हणा. तर त्याने त्या कोरोनावरती मात केली. आनापान सतीचा देखील लाभ होतो. एक चांगले उपासक आहेत ओळखीचे, त्यांनीच मला सांगितलं की भंतेजी, ज्यावेळेस मी पॉझिटिव्ह होतो त्यावेळेस मी नेहमी आनापान सतीचा अभ्यास करायचो, ध्यानाचा अभ्यास करायचो आणि थोडंसं धम्माचे चिंतन करायचो, धम्मचिंतन देखील करायचो, आणि त्याचा मला लाभ झाला. बरेचदा माझ्या बाजूचे पेशंट देखील असे होते, खूप वैतागलेले, खूप संतापलेले असायचे, खूप त्रासलेले असायचे, वैचारिक किंवा असे तोंड बांधलेले म्हणा, किंवा डॉक्टर लक्ष देत नसले, दुर्लक्ष तसे पेशंट होते, व्हेंटिलेटर वरती होते, ऑक्सिजन लेवल सुद्धा 15, 17, 20च्या आसपास होती. अशा परिस्थितीमध्ये त्यांना अशक्यप्राय होतं हे सगळं, परंतु मी मात्र करायचो. मी मात्र आनापानसतीवर जोर दिला आणि परिणाम माझा असा झाला की मला त्याचा लाभ झाला आणि मी ऑक्सिजन लेवल देखील माझी वाढत गेली आणि माझा निगेटिव्हिझम दूर होत गेला आणि मला पॉझिटिव्ह एनर्जीने एक प्रकारचं बळ दिलं, धीर आला. बघा, त्याने त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह असलेला निगेटिव्ह करून दाखवला. कशावरती? जिद्दीवरती. जर तुम्ही असं म्हणाल की मला कोरोना आहे
कोरोना होईल, कोरोना झाल्यानंतर माझं असं होईल, जर तुम्ही असा विचार करत असाल तर त्याला पर्याय नाही, मग ते तुम्हाला तसंच होईल. मी आता सांगितलं की जसं तुम्ही विचार कराल तसं तुम्हाला ते होईल, प्राप्त होईल. एक चांगल्या उपासिका आमच्या गवई आई आहेत, कुशावती प्रकाश गवई आई. त्यांच्या मुलाचं उदाहरण देतो. हे तर अगोदरचं उदाहरण आहे. यांनी तर घरी स्वतः ट्रीटमेंट घेतली. त्यांचे पुत्र मिलिंद प्रकाश गवई आहेत. ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व घरदार हादरलं. असं कसं होऊ शकतं? त्याच्या आईने, मिलिंदच्या आईने, आमच्या त्या गवई आईने त्या मुलाची लेकरासारखी सेवा केली. वेळेवर गोळ्या दिल्या, त्याला तोंड धुवायला पाणी दिलं, वेळेवर गोळ्या इंजेक्शनची व्यवस्था केली आणि नैसर्गोपचार किंवा आयुर्वेदाचार सुद्धा केला. डोक्यावर पट्टी ठेवली, तोंड धुतलं, ते धुतलेलं पाणी फेकलं, चहा दिला, डोक्यावरती पट्टी बांधली, अंग पुसून घेतलं. त्या कोविड पेशंटचं स्वतःच्या आईनं सगळं केलं आणि त्याला 1 ते 5 दिवसामध्ये लगेच फरक जाणवला. घरच्या घरी पॉझिटिव्ह असलेला तो पेशंट निगेटिव्ह झाला. आणि विशेष म्हणजे त्याही मध्ये विशेष बाब ही, त्या आई आजच आम्हाला भेटल्या. नालंदा बुद्धविहार या ठिकाणी त्यांनी आज भोजनदान दिलं. पौर्णिमेचं, या चैत्र पौर्णिमेत त्यांनी आज भोजनदान दिलं. त्या सुद्धा खूप लाभान्वित आहेत. खरंच त्यांनी आज भोजनदान दिलं आणि मला सविस्तर सांगितलं की भंतेजी, माझ्या मुलाचं लग्न झालं, पॉझिटिव्ह होता, मीच त्याची सेवा केली, सगळं काही केलं, डॉक्टरांचं काही मानलं नाही. मी असं त्याला म्हणत गेले की तुला काही होणार नाही आणि मलाही काही होणार नाही, तुला तर काहीच नाही, मला देखील काही होणार नाही, फक्त तू धीर ठेव, धैर्य ठेव. आईला काहीच झालं नाही. स्वतः त्या म्हणतात की भंतेजी, मी माझ्या लेकराची एवढी चांगली सेवा केली, खूप छान अशी त्याला सेवा दिली किंवा त्याची सगळी निरोगी होईपर्यंत त्याची सेवा केली. मला तर कोरोना व्हायला पाहिजे होता, मी तर कोविडचे पेशंट व्हायला पाहिजे होते, परंतु नाही झाले. त्यांना अगोदरपासूनच एवढी बलवत्तर श्रद्धा होती की त्या देखील मला आत्ताच म्हणून गेल्या की भंतेजी, मला जर कोरोना झाला तर मी खरी बुद्ध उपासिका आहे असं मी म्हणून घेणार नाही. एवढी भक्ती, एवढी श्रद्धा, एवढा विश्वास त्यांच्या मनामध्ये होता. विश्वास हा तुम्हाला हेलावून टाकतो. चांगला विश्वास ठेवा, चांगली श्रद्धा ठेवा, चांगले विचार करा. विचारच तुम्हाला बनवतात, विचारच तुम्हाला बदलवतात, विचारच तुम्हाला घडवतात, विचारच तुम्हाला बिघडवतात. हे सत्य काळ्या दगडावरची ढळढळ दिसणारी पांढरी रेष आहे. म्हणून चांगले विचार करा. चांगले विचार करायला कुठं काही औषध द्यावा लागतं का? चांगला विचार करायला काही चांगलं खावंच लागतं का? असं नाही. मन हे चांगलंच आहे. मन हे लहानपणापासून आपली चांगली कोरी पाटी आहे, परंतु आपण त्या पाटीवर जे लिहितो ते 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या नंतर आपल्याला दिसायला लागतं. त्याचे फळं आपल्याला नंतर 25 म्हणा, 50 म्हणा, 70 म्हणा, 80 म्हणा आपल्याला दिसायला लागतात. चांगले जर धडधाकट असे तुम्हाला धैर्याचे, विश्वासपूर्वक असे विचार करायचे असतील तर सर्वप्रथम ते मनामध्ये तुम्ही तयार केले पाहिजे आणि ते तुम्ही स्वतःच्या मनाला धीर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला काही होणार नाही, तुलाही काही होणार नाही, मलाही काही कोरोना व्हायरस होणार नाही, जर झालाच तर नीट होईल असा आशावाद किंवा अशी इच्छाशक्ती जर तुम्ही ठेवाल तर त्या दुखण्यापासून मुक्त व्हाल. इतरांना सुद्धा भयमुक्त करण्यासाठी मदत कराल. नाही तर बरेचदा असं होतं की आमच्या घरामध्ये, आमच्या या बिल्डिंग मध्ये कोविड पेशंट सापडला, आता बाहेर पडायचंच नाही. पडायचं नाही ठीक आहे, परंतु घाबरायचं काही कारण नाही. घाबरला तर संपला, थांबला तो संपला असं जर म्हणत असाल तर मी आणखी एक वाक्य त्याला जोडतो, जो घाबरला तो संपला. जर भीती तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवत असाल तर त्याला कोणताही डॉक्टर काही करू शकत नाही. कारण मनाला चेंज करणारं असं इंजेक्शन जगामध्ये नाही.
मनाला चेंज करणारे इंजेक्शन ध्यान आहे, विपश्यना आहे, आनापानसती आहे, आणि त्याशिवाय पर्याय नाही. जसं रीडिंग हॅज नो अल्टरनेटिव्ह म्हणतात, वाचनाशिवाय पर्याय नाही असं म्हणतात, तसंच मनाला बदलवण्यासाठी ध्यानाशिवाय पर्याय नाही. मेडिटेशन हॅज नो अल्टरनेटिव्ह. आणखी म्हणतात मेडिटेशन इज द बेस्ट मेडिकेशन. ध्यान हीच तुमच्या आरोग्यासाठी आरोग्यदायी दवा आहे. ध्यान हीच तुमच्या आरोग्यदायी जीवनासाठी लाभदायक दवा आहे. काय म्हणते मी समजलं असेल तर तुमच्यासाठी निश्चितच ते खरंच लाभदायक होईल. ध्यान ही एक प्रकारची अशी दवा आहे, तुमच्या मानसिक आजारावरती, तुमच्या शारीरिक कोणत्याही आजारावरती ते कल्याणकारक एक प्रकारचं औषध आहे. आता तुम्हाला याचं एक उदाहरण तर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे गोयंका गुरुजीचं त्यांचं जर तुम्हाला उदाहरण माहिती असेल. सत्यनारायण गोयंका जे स्वतः मानसिक आजाराने पीडित होते, त्यांना मायग्रेन नावाचा ब्रेन प्रॉब्लेम होता. इकडे तिकडे फिरले, जगामध्ये खूप अशा देशांमध्ये त्यांनी इलाज केला, परंतु काही इलाज मात्र झाला नाही. ब्रह्मदेशातल्या एका विपश्यनाचार्याकडे ते गेले आणि विपश्यनाचार्याकडून त्यांनी हे 10 दिवसाचा कोर्स घेऊन जीवनामध्ये त्यांनी एक प्रकारचं जे काही त्यांना प्राप्त करायचं होतं त्यांनी प्राप्त केलं. त्यांच्या जीवनामध्ये एवढे थकले होते, खंगले होते की माझा आता इलाज कुठेही होणार नाही, जगामधल्या कोणत्याही डॉक्टरांकडे, शास्त्रज्ञांकडे, वैज्ञानिकांकडे इलाज होणार नाही, गेलेलं बरं, मेलेलं परवडलं. सुया, इंजेक्शन, गोळ्या, ड्रग्स, इंजेक्शन हे सगळं खाऊन ते वैतागले होते. शेवटच्या स्टेप मध्ये त्यांना विपश्यनाचार्यांची भेट झाली. सयाजी उबा खिंजे संपर्कात आले, बदलले. विपश्यना माणसाला बदलवते. विपश्यना एक पॉझिटिव्ह सोर्स तयार करते. तुम्हाला शारीरिक, मानसिक एक प्रकारे सात्विकपणा आणते, तामसिकपणा तुमच्यातला नष्ट करते. तसंच त्या गोयंका गुरुजी सोबत घडलं. त्यांच्या गोळ्या बंद झाल्या, इंजेक्शन बंद झालं. ज्यावेळेस त्यांनी कोर्स घेतला एक 10 डेजचा, या सगळ्या व्याधीतून ते मुक्त होत गेले. ज्याप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये जर असा अलभ्य लाभ होत असेल तर आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अलभ्य लाभ प्राप्त करून घेण्यासाठी धजलं पाहिजे. आपण सुद्धा या भीतीपासून मुक्त होण्यासाठी विपश्यनेचा आधार घेतला पाहिजे, ध्यानाचा आधार घेतला पाहिजे, आनापानसतीचा आधार घेतला पाहिजे. आपलं कल्याणच आहे, आपलं मंगलच आहे. हे जर तुमच्याकडे औषध असताना जर तुम्ही घेत नसाल तर त्याला आम्ही काय करू? तुम्हाला भूक लागली म्हणत असाल, परंतु तुमच्या समोर भोजनही वाढलं, तुम्ही खात नसाल, तर आम्ही काय करू? तुम्हाला तहान लागली, पाणी तुमच्या समोर तुम्ही पीत नसाल, त्याला आम्ही तरी काय करू? डॉक्टरने तुम्हाला गोळ्या इंजेक्शन लिहून दिल्या, तुम्ही घेत नसाल, दुखणं तुम्हीच तुमचं वाढवून घेत असाल, आम्ही त्याला काय करणार? तुमच्या समोर ध्यान, विपश्यना, पॉझिटिव्ह सोर्स, पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करण्याचा सोर्स तुमच्या समोर पडलेला आहे, परंतु तुम्ही त्याला यूज मध्ये आणत नाही, त्याचा तुम्ही यूज करत नाही, तर त्याला आम्ही तरी काय करणार? त्याला डॉक्टर तरी काय करणार? यासाठी सगळं काही आपल्याकडे आहे. इम्युनिटी पॉवर बूस्ट करण्यासाठी भगवंताची एक प्रकारे आराधना करा, किंवा भगवंताची वाणी म्हणा, बुद्धवाणीचा थोडा पाठ करा, जाप करा, किंवा कंठस्थ असलेलं जे काही तुम्हाला असेल त्याचं पारायण करा. म्हणा शांत एकाग्र चित्ताने. हे जर होत नसेल तर थोडं ध्यान लावा, आनापानसती करा. सोपा उपाय. आनापानसती करताना नेमकं काय करायचं? फक्त श्वासाकडे लक्ष ठेवायचं. येणारा श्वास, जाणारा श्वास, येणारा श्वास, जाणारा श्वास याच्याकडे लक्ष ठेवायचं. इनकमिंग ब्रीथ, आउटगोईंग ब्रीथ, ब्रीथ इन, ब्रीथ आउट, बस एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काही करायचं नाही. तुमची भीती नष्ट होईल, तुमच्यामध्ये जेही काही नकारात्मक भाव असेल तो नष्ट होईल, आणि तुम्हाला एक नवचैतन्य येईल.
भंगावस्था नाहीतर परंतु एक सूक्ष्म अवस्था, एक सूक्ष्म ध्यानाची पहिली पायरी किंवा प्रथम अवस्था, द्वितीय तृतीय चतुर्थ ध्यानावस्था तरी कमीत कमी प्राप्त होईल. चतुर्थ सोडा, प्रथम तरी प्राप्त झाली, खूप चांगलं झालं असं मला वाटतं. ध्यानाच्या अवस्था प्राप्त सगळ्यांनाच होतात, परंतु प्राप्त करण्याच्या सुद्धा काही स्टेप्स असतात. त्या जर तुम्ही पालन कराल, त्या परिपालनाने तुम्ही आचरण करत राहाल, तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये जे काही अप्राप्त असेल ते प्राप्त होईल. असमाधान असेल समाधान प्राप्त होईल, दुःख असेल सुख प्राप्त होईल. सगळं आपल्या हातात आहे. मी अगोदरच म्हटलो की आता येतो नाथ, आपणच स्वतःचे आपणच आपले नाथ आहोत, दुसरा कुणी आपला नाथ नाही. डॉक्टर जरी आज देव असेल, परंतु जर तुम्ही देवाचं ऐकतच नसाल, हे घ्या ते घ्या, असं करा तसं करा, मास्क लावा, कोविशिल्ड घ्या, ते काय म्हणतात कोरोनिल घ्या, किंवा ती कोणती दवा ती घ्या, जर तुम्ही घेत नसाल, नकारात्मक भाव असेल, तर त्याला डॉक्टर तरी काय करणार. डॉक्टरांना तुम्ही देव म्हणून भजत राहाल, पूजत राहाल, परंतु ते जे सांगते ते जर तुम्ही घेत नसाल, त्याला पर्याय नाही. मग तुम्ही मेल्याशिवाय पर्याय नाही, मरणारच. भीतीपोटी मरणार, एक प्रकारे तुमच्या त्रासापोटी मरणार, मग तुम्ही ऑक्सिजन पर्यंत जाणार, व्हेंटिलेटर पर्यंत जाणार, त्याला पर्याय नाही. डॉक्टर सुद्धा काही करू शकत नाही. या व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन लेवल पर्यंत जायच्या अगोदरच ऑक्सिजन लेवल तुमची 15, 17, 20च्या आसपास किंवा मागे जात असेल, तर यासाठी तुम्हाला पर्यायाने बुद्ध विचार, धम्मचिंतन करावे लागतील. ध्यान आणि धम्माचा तुम्हाला आधार घ्यावा लागेल. थोडंसं डॉक्टरांचं ऐकावं लागेल, थोडंसं पोलीस काय सांगतात किंवा सरकार काय सांगतं, आपल्या बचावासाठी बचावात्मक जे काही उपाय सांगत असतील किंवा जे काही परिपत्रक सरकारने जारी केलं असेल त्याचं तुम्ही पालन केलं पाहिजे. स्वतःच्या जबाबदारीने आपण वागलं पाहिजे. आपल्याला एकतर भीती वाटते आणि भीती वाटत असताना देखील जर आपण विरुद्ध आचरण करू लागलो, तर त्याला आपणच एक प्रकारे आपणच स्वकुटुंब जबाबदार असतो. आपलं कुटुंब आपली जबाबदारी, आणि त्यामध्ये मी सुद्धा आलो, तुम्ही सुद्धा आला, सहकुटुंब सह सर्वांची जबाबदारी. म्हणून जे काही असेल कोविड-19 जे काही नियम असतील ते सुद्धा पालन करा, किंवा जे काही असतील थोडंसं कोरोनाकडे दुर्लक्ष करावे, ते ऐकणं पाहणं थोडंसं बंद करा. म्हणजे तुम्ही थोडंसं त्या भीतीपासून मुक्त व्हाल. थोडंसं ते नेहमी ऐकत राहाल, किंवा TV9 ABP माझा हे नेहमी ऐकत राहाल. तेच असतं, त्याच्यामध्ये काहीतरी असते. इकडं 4 सापडले, तिकडं 4 वारले, इकडं असं झालं, तिकडं असं झालं. नेहमी जर असंच ऐकत राहाल, कानावर तुमच्या तेच आदळत राहील, मनामध्ये तेच येत राहील, आणि दुसऱ्यांना देखील तुम्ही असं सांगत राहाल, इकडं असं झालं, तिकडं तसं झालं, तर भीती तुमच्या मनामध्ये जन्माला येईल. त्याला डॉक्टर काही करू शकणार नाही, त्याला मी सुद्धा काय करू, त्याला बुद्ध सुद्धा काही करू शकणार नाही. भीतीपासून मुक्त होण्यासाठी बुद्ध म्हणतात थोडंसं ध्यान करा. करनिमित्त सुत्त, रतन सुत्त, जे काही तुम्हाला बुद्धाबद्दल माहिती असेल ते थोडं वाचा, ऐका, मनन करा, धम्मचिंतन करा. हाच त्याला पर्याय. मानसिक आजारातून मुक्त व्हायचं असेल किंवा लौकिक पासून लोकोत्तर अवस्था प्राप्त करायची असेल, या सांसारिक जीवनातून आध्यात्मिक उंची गाठायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला बुद्ध विचार, याच्या सध्याच्या भीतीदायक वातावरणामध्ये बुद्धाचे सुविचार, बुद्धाचे सद्विचार तुम्हाला कामाला येत राहतील, अशी मी इच्छा बाळगतो. अजून एक तुम्हाला एकदम मी उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करतो. एक नाशिकची घटना आहे, चांगली घटना आहे. नाशिकच्या एक उपासिका, ती बातमी आहे एका पुढारी पेपरला. त्या लताबाई नावाच्या त्या एक महिला, अतिशय त्यांचा स्कोर देखील 17 की 18 होता, आणि त्याच्या मुलाची ती स्वतः 17 स्कोर मध्ये बेड धुंडत होती, इकडं तिकडं चांगलं हॉस्पिटल बघत होती. दरम्यान तिच्या पुत्राची एवढी दैन्यावस्था, ती बिकट अवस्था ती पुत्राची बघत होती.
ती पुत्राला धीर देऊन म्हणते तिच्या मुलाला, मला काही होणार नाही, मला कुठेही घेऊन जा, मला कोरोना झाला नाही, मला काही होणार नाही, मी मरणार नाही. जिद्द, विचार, सुविचार, सद्विचार, मनातील पॉझिटिव्ह विचार. आज ती बाई जिवंत आहे. 17-20च्या आसपास आलेला ऑक्सिजन माणूस टिकत नाही, व्हेंटिलेटरवर असतो, 5-10 दिवसामध्ये आटोपतो. हे वैज्ञानिक कारण आहे त्याला. छाती भरते, टायफॉइड असतो, त्याचा कावीळ बनतो, त्यानंतर निमोनिया वाढत राहतो, छाती भरते, श्वास घेता येत नाही, बेडवर टाकतात, ऑक्सिजन देतात, ऑक्सिजन लेवल वाढलं, व्हेंटिलेटरवर टाकतात. असं करत करत डॉक्टर सुद्धा मग निष्पर्यायी असतात, पर्याय नसतो त्यांना. परिणामी त्यांना सुद्धा जे काही आपल्या सर्वतोपरी प्रयत्न करायचे ते करतात, मग शेवटी कर्मावर. बघा त्या नाशिकच्या त्या लताबाईची जिद्द बघा. तिने तिच्या पुत्राला सांगितलं की मला काहीच होणार नाही, मला कोरोना झाला नाही, बस एवढ्या विचाराने पोराला सुद्धा धीर आला, आईला सुद्धा धीर आला, डॉक्टरांनी सुद्धा तिचा चांगला इलाज केला आणि आज ती उपासिका, ती बाई महिला टकाटक आहे. कोरोना निगेटिव्ह असली ती महिला पॉझिटिव्ह असली ती महिला, कोविड पॉझिटिव्ह असली निगेटिव्ह आहे. बघा, विचारच माणसाला बदलवतात आणि बिघडवतात. विचारच माणसाला एक नीच काम करायला लावतात, विचारच माणसाला एक सर्वोच्च काम करायला प्रेरणा देतात. बस आता तुम्हाला कोणता विचार करायचा हे मी तुमच्याकडे सोडून देतो. एक उदाहरण अतिशय प्रेरणादायी आहे. एकदा मी सुद्धा असाच एक थोडा फ्रस्ट्रेट झालो होतो, थोडा डिप्रेस आणि कॉन्सन्ट्रेट होत नव्हतो. थोडं फ्रस्ट्रेट अवस्था असल्यामुळं, टेन्शन अवस्था असल्यामुळं मला देखील काय करावं आणि काय करू नये असं सुचत नव्हतं. तर दरम्यान मी आनापानसती करायचो आणि आनापानसतीमध्ये मी माझी ट्रिक वापरायचो. ती तुम्हाला ट्रिक सांगतो. आनापानसती करताना मी 1 ते 100 पर्यंत श्वासोश्वास मोजायचो. 1, 2, 3, 4 इत्यादी इत्यादी 100 पर्यंत मोजायचो आणि परत 100 पासून ते 100, 99, 98 इत्यादी इत्यादी 1 पर्यंत अनुलोम आणि प्रतिलोम आनापानसती करायचो आणि मनाला थोडं कॉन्सन्ट्रेट करायचो. मला थोडस बरं वाटायचं. एक प्रकारे जोही काही माझ्या मनातला निगेटिव्हिझम होता तो दूर गेला आणि पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळत गेली. पॉझिटिव्ह वीर्य माझं जन्माला येत गेला आणि मला एक प्रकारे आधार मिळत गेला. कधी कधी जीवनामध्ये अशी जर अवस्था अप्स अँड डाऊन्स जर येत असेल तर तुम्हाला आनापानसती निश्चितच लाभदायक आहे. कधी कधी तुमचं जर याही मध्ये मन लागत नसेल तर थोडं मन अजून कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मी अजून एक अशी ट्रिक्स वापरायचो की 1 ते 100 हे तर मराठीमध्ये देखील आणि इंग्लिश मध्ये देखील म्हणायचो. 1 to 3 to 100 पर्यंत इंग्लिश मध्ये म्हणायचो. परत उलट देखील 100, 99, 98, 97, 96 इत्यादी पर्यंत परत 1 पर्यंत म्हणायचो. म्हणजे कॉन्सन्ट्रेट मन होतं. मन जर तुमचं थोडस 10 मिनिट जर तुम्ही 1 to 100 पर्यंत आणि 100 to 1 पर्यंत जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट होत राहाल तर निश्चितच तुमच्या मनातील भीती ऑटोमॅटिक नष्ट होईल. मी माझ्या मनाला असं कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी ट्रिक्स वापरतो. बघा, तुम्हाला आवडली तर चांगली वापरा, तुमच्या जीवनामध्ये थोडा यूज करा. जर तुम्हाला भयमुक्त व्हायचं असेल, भीतीतून मुक्त व्हायचं असेल, थोडं पॉझिटिव्ह, स्टे मोटिवेटेड अँड स्टे इन्स्पायर असं जर तुमच्या जीवनामध्ये राहायचं असेल, स्टे ब्लेस्ड असं तुम्हाला नेहमी सिच्युएशन मध्ये राहायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला थोडा आनापानसतीचा लाभ घ्यावा लागेल. थोडंच तुम्हाला श्वासोश्वास मोजावा लागेल. 1, 2, 1, 2 असं मोजावं लागेल किंवा थोडस 10 मिनिट तुम्ही असं करून मग फक्त येणारा श्वास, जाणारा श्वास, येणारा जाणारा याकडे थोडस कॉन्सन्ट्रेट करायचं. एवढं कॉन्सन्ट्रेट करायचं, इतकं कॉन्सन्ट्रेट करायचं की तुमच्या मनातील जेही काही वैचारिक वादळ असतं, विचारांचं वैचारिक वादळ असतं ते क्षमतं.
त्याचा ऱ्हास होतो आणि परिणामी तुम्हाला कितीही तुम्ही वैचारिक डिप्रेस असाल, सप्रेस असाल, टेन्शनफुल असाल, ऑटोमॅटिक तुम्ही एक प्रकारे नवचैतन्य तुमच्या मनामध्ये जन्माला येईल, सुविचार मनामध्ये तुमच्या जन्माला येईल आणि मन तुमचं एवढं शांत होईल. ज्याप्रमाणे बर्फ असतो, एखाद्याच्या हातावरती बर्फ ठेवल्यानंतर जसा तो थंड वाजतो, तसंच तुमच्या मनाला थंड करण्यासाठी तुमच्या डोक्यातील विचाराने तुम्हाला जे वैचारिक वादळात तुम्हाला असं डिप्रेस केलेलं असतं ते देखील तुमचं डोकं शांत करतं, विचार देखील शांत होतात, मन देखील शांत होतं आणि आध्यात्मिक सुख मिळतं, कौटुंबिक देखील सुख प्राप्त होतं. बघा, वेळोवेळी आनापानसतीचं थोडं 10 मिनिट थोडं श्वासोच्छवास मोजा, नंतर तुम्ही फक्त कॉन्सन्ट्रेट करा, इनकमिंग आउटगोइंग ब्रीथ याकडे बघत राहा. तुमच्या मनातील कुविचार नष्ट होतील आणि सुविचार जन्माला येतील. आनापानसती, विपश्यना, ध्यानधारणा, धम्म आणि ध्यान ह्या खरंच भगवंताच्या अलभ्य लाभदायक अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आयुष्यामध्ये निश्चितच, जसं आपण म्हणतो की आपण आयुष्यामध्ये एकदा तरी बुद्ध गया, सारनाथ, काशी, वाराणसी, लुंबिनी इत्यादी केलं पाहिजे, तसंच जीवनामध्ये दुःखातून मुक्त होण्यासाठी मानली तर बुद्ध गया स्वतःच आहे, मानली तर मनामध्येच बुद्ध गया आहे, मानली तर दीक्षा मनातच आहे, मानला तर स्वर्ग मनातच आहे आणि नरक देखील मनातच. जसं आपण विचार करतो तेच आपण बनतो, जसं आपण विचार करतो तेच आपल्याला बनवावं लागतं, जसं आपण भोजन करतो तेच आपल्याला बनवतं. एक प्रकारचा एक कर्मवाद आहे, बुद्धाचा कर्मण्यवाद आहे. हे आपल्याला स्वीकारलाच पाहिजे, नाकारून नाही चालणार. एक अजून उदाहरण, फार मोठं उदाहरण आहे. किरण बेदी नावाचं नाव, हे तुम्ही नाव तर ऐकलंच असेल. तर किरण बेदीने सुद्धा तिहारच्या जेलमध्ये एवढे डाकू, एवढे खून खराबी करणारे लोक येतात, अतिशय मोठ्या मोठ्या केस लागलेल्या, 302 असेल किंवा अशा मोठ्या मोठ्या केसेस मध्ये अटकलेले, लटकलेले, न सुटणारे, अजन्म कैदी, कारावासामध्ये बंदिस्त असलेल्या लोकांना किरण बेदीने विपश्यना दिली. तिहार जेलमध्ये, या येरवडा जेलमध्ये असेल, आपल्या पुण्याच्या, नाशिकच्या असेल, अशा अनेक भारतातल्या मोठ्या मोठ्या जेलमध्ये असेल, विदेशामध्ये असेल, कैकांना विपश्यना दिली. तिहार जेलमध्ये तर विपश्यना, या ज्यावेळेस त्या किरण बेदी मोठ्या अधिकारी होत्या, त्यांच्या टेन्युअर मध्ये, त्यांनी त्यांच्या पिरियड मध्ये विपश्यना तिथे पेरली. आज देखील तिथे विपश्यना होते, तिथे कोर्स भरवला जातो. त्यांना सकाळी देखील आणि रात्री देखील थोडस ध्यानाला बसवलं जातं. ज्याप्रमाणे पोटाला पाण्याची आणि अन्नाची गरज आहे, त्याचप्रमाणे माणसाला ध्यानाची आणि धम्माची गरज आहे. किरण बेदींनी ओळखलं, या कैद्यांना जर या कैदीपणातून मुक्त करायचं असेल तर त्यांना आपण हाणून मारून, दंडुके मारून पर्याय नाही. त्यांना थोडं सन्मार्गी लावलं पाहिजे. नाही बाबा, हा तुम्ही मार्ग अवलंबला होता तो कुमार्ग होता, याहून देखील श्रेष्ठ मार्ग आहे, याहून देखील सद्विचारी चांगल्या गोष्टी आहेत, त्या देखील तुम्ही आचरण करा. हे त्या बेदीताईने ओळखलं आणि एक नाही तर अनेक त्यांनी त्यांच्या काळामध्ये तिहार जेलमध्ये असेल विपश्यनेचे कोर्स भरवले. कैदी म्हणू लागले की आम्हाला आजपर्यंत जरी माहिती असतं तर आम्ही अशा खून खराबी करत बसलो नसतो. नंतर ते त्यांच्या पाया पडू लागले, त्या पोलिसांना देखील मान सन्मान देऊ लागले आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये कधीच असं करणार नाही असं देखील लिहून घ्या बॉन्ड पेपर वरती, असंही म्हणू लागले. हे देखील त्यांच्या जीवनातील एक अनुभव आहे. त्यांचं पुस्तक वाचताना बघा, ते तुम्हाला अनुभव वाचता येईल, अनुभव ऐकता येईल. आणि त्यांनी काहीतरी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, विपश्यना डुईंग टाइम डुईंग विपश्यना अशी त्यांची एक फिल्म देखील आहे बहुतेक तिहार जेल वरती. ती सुद्धा तुम्ही अनुभवा, वाच करा. निश्चितच ते सुद्धा तुमच्या मनाला एक मोटिवेट ठेवण्यासाठी, भीती नष्ट करण्यासाठी
जीवनाला नेहमी पॉझिटिव्ह एनर्जीने भरून ठेवण्यासाठी ते तुम्हाला कामी येईल। डुईंग टाइम बिईंग विपश्यना असं काहीतरी आहे ते टायटल। डुईंग टाइम डुईंग विपश्यना म्हणजे विपश्यना करताना किंवा आपल्या जीवनामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये काहीही काम करताना आपण विपश्यनामध्ये जर नेहमी राहत असू, नेहमी आतापी संपजानो सतीमा या अवस्थेमध्ये जर राहत असू, तर आपल्याला कोणतीही भीती, कोणतंही आपल्याला नकारात्मक मारसेना आपलं काहीही बिघडवू शकणार नाही। बघा, फक्त मनाला थोडं मोटिवेट ठेवा। मनामध्ये जर तुमच्या कुविचार येत असतील तर त्याला मी काही करू शकणार नाही। मनामध्ये जर कुविचाराचे विचार येत असतील, त्याला जर तुम्हाला सुविचाराचं इंजेक्शन दिलं तर ते लाभदायक होणार नाही। आणि सुविचाराचं इंजेक्शन किंवा सुविचार ज्याच्यामध्ये असतील त्याला नकारात्मक जरी इंजेक्शन दिलं तर त्याला काही परिणाम होणार नाही किंवा त्याचे तसे विचार बदलणार देखील नाही। म्हणून सुविचार एनर्जी थोडी क्रिएट करा, सद्विचार थोडे मनामध्ये आणा, किंवा बाबासाहेबांचं एकदा चांगलं पुस्तक असेल ते वाचा, बुद्धाचं चांगलं सुविचारयुक्त पुस्तक असेल ते वाचा, किंवा बुद्ध बाबासाहेब या व्यतिरिक्त देखील जेही काही तुम्हाला आवडलं असेल ते वाचा, ऐका, पहा। सुविचार जन्माला आणतील असं काही असेल, भीती नष्ट करण्यासाठी असं काही असेल ते देखील पहा, ऐका, वाचा, समजून घ्या, समजून सांगा। बुद्धच नाही तर बुद्धेतर जेही काही असेल चांगलं, बुद्धेतर असेल किंवा बुद्ध असेल, जेही काही असेल, तुम्हाला भीती जर मुक्त करायची असेल ना तर काही असो, तुमच्या जीवनातील जर संकट दूर होत असतील तर ते औषध कोणतंही असेल तर ते प्या। जीवनामध्ये जर धम्मामृत जर तुम्हाला लाभदायक जर ठरत असेल तर धम्माची वाणी तुम्ही प्या, धम्माचं अमृत तुम्ही प्राशन करा आणि ते अमृत देखील दुसऱ्यांना देखील वाटा। जसा आज पोशील जिकडे तिकडे सगळ्यांना देणं सुरू आहे, जिकडं तिकडं औषध किंवा हे वॅक्सिनेशन सुरू आहे, कोवॅक्सिन देणं सुरू आहे, जिकडे तिकडे आजकालची म्हणजे एक हे सुरू झालेलं आहे फॅट, किंवा एक प्रकारे आजकाल ते आवश्यक आहे, प्रत्येकाला ते घेणं आवश्यक आहे। भीती नष्ट करण्यासाठी किंवा मनातील पॉझिटिव्हिझम वाढवण्यासाठी ते आजकाल आवश्यक आहे। म्हणून माझं म्हणणं आहे, थोडं मनाला बदला, मनामध्ये जे काही तुम्हाला सतावणारे विचार असतील ते थोडे कमी करा आणि चांगले विचार पेरा, निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ होईल अशी मी आशा ठेवतो। बाकी सगळं तुम्हाला समजलं असेल, किती याबद्दल बोलत राहिलं तर ते तुम्हाला एक प्रकारे त्याचा लाभच होत राहील अशी मी आशा ठेवतो। बरंच काही ते तुम्हाला मी समजावण्याचा प्रयत्न केला, त्याचा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भीती नष्ट करण्यासाठी, सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये पेरण्यासाठी माझे तुम्हाला चांगला हितोपदेश कामाला येऊ अशी मी इच्छा बाळगतो। शेवटी स्टे हॅपी, स्टे ब्लेस्ड, स्टे मोटिवेटेड अँड स्टे इन्स्पायर्ड अशी मी तुम्हाला इच्छा बाळगतो। शेवटी तुम्हाला बरेच मी काही उदाहरण माझ्याही संपर्कातल्यांचे उदाहरण देण्याचा प्रयत्न केला। आमच्या गवे आई असतील, त्यांच्या मुलांचं त्यांनी स्वतः दुखणं, कोरोना व्हायरस असलेला तो पॉझिटिव्ह त्यांना निगेटिव्ह केलं, स्वतः त्याची काळजी घेतली। माझ्या पुत्राला काही होणार नाही असं लताबाईंचं वक्तव्य सुद्धा तुम्ही ऐकलं। त्यानंतर किरण बेदीने देखील तिहार जेलमध्ये कसं आनापान सतीद्वारे त्या कैद्यांची भीती नष्ट केली हे देखील तुम्हाला मी समजावण्याचा प्रयत्न केला। गोयंका गुरुजींनी देखील स्वतः विपश्यनाचा अभ्यास करून दुसऱ्यांना सुद्धा अभ्यस्त करण्यासाठी त्यांनी सुद्धा एक प्रकारचं महाकार्य देखील ते करून गेले। त्यानंतर सोलापूरचा एक जिल्हाधिकारी त्यांचं देखील उदाहरण दिलं बहुतेक, त्यांनी सुद्धा सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः आपल्या जिल्ह्यामध्ये जे मेन सेंटर आहे त्या मेन सेंटर मध्ये त्या मिलिंद शंभरकर नावाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज देखील सध्या सुरू आहे त्या सेंटर मध्ये आनापान सतीचा अभ्यास करून घेतला। इतरांना आनापान सती करायला त्यांनी भाग पाडलं। सकाळ, दुपार, संध्याकाळ 5-10 मिनिट अभ्यास करा ध्यानाचा, श्वासाकडे लक्ष द्या, एवढं ते सांगायचे किंवा सांगून घ्यायचे त्या डॉक्टरांना म्हणा, ब्रदर्स अँड सिस्टरना, जे कोणी तिथे असतील
त्यांना सांगायचे, त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचे, व्यायाम करून घ्यायचे, मानसिक व्यायाम आणि शारीरिक व्यायाम करून घ्यायचे. आज तिथे चांगली परिस्थिती पाहायला मिळते. ती देखील महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये, भारतातल्या जिल्ह्यामध्ये, प्रत्येक भारतातील राज्यामध्ये नव्हे विदेशामध्ये देखील एक प्रकारची ध्यान आणि धम्माची परंपरा रुजत जर असेल, आनापानसतीचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर निश्चितच तुमच्यासाठी ते एक प्रकारे प्रेरणा आहे, इतरांना एक प्रकारे लाभच आहे आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा हे एक धम्माचं अमृत आहे, धम्माचं एक चांगलं इंजेक्शन आहे, धम्मामृत आहे. ते सुद्धा तुम्ही इतरांना पाजा, इतरांना सुद्धा भीतीतून, या रोगातून, या कोरोना व्हायरस मधून मुक्त होण्यासाठी तुम्ही थोडासा एक प्रकारे कष्ट घ्या. इतरांना सुद्धा त्यापासून, भयापासून मुक्त करणं, फोबियापासून किंवा कोणत्याही डिसऑर्डर पासून मुक्त होण्यासाठी हा तुम्ही धम्माचा एक वसा आणि वारसा इतरांना देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ते सुद्धा दुःखातून आणि भयातून, कोणत्याही या आपल्या विकृतीपासून आणि विकारापासून मुक्त होण्यासाठी वाणी, बुद्धवाणी, धम्मवाणी, निसंगवाणी लाभदायक ठरेल. कामासाठी, स्वतःसाठी आणि इतरांसाठी देखील. स्व आणि पर, कल्याण, स्वहिताय आणि परहिताय, बहुजन हित आणि बहुजन सुखाय. हे जर तुम्हाला आवडलं असेल किंवा हे जर तुम्हाला स्वकल्याणकारक आणि परकल्याणकारक वाटत जर असेल तर हे भीतीदायक वातावरण कोरोनाचं नष्ट करण्यासाठी किंवा या आजच्या भीतीदायक वातावरणापासून इतरांना किंवा आपल्या नातेवाईकांना पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी, मोटिवेट किंवा नेहमी इन्स्पायर ठेवण्यासाठी हे थोडेसे निग्लेक्ट विचार करा. जे निगेटिव्हिजम तुम्हाला क्रिएट करत असतील ते निगेटिव्हिजम तुम्हाला त्यापासून मुक्त होण्यासाठी थोडं पॉझिटिव्हिजम क्रिएट करा आणि जीवनामध्ये जेही काही होता होईल तेवढं चांगला विचार करण्याचा प्रयत्न करा. आणि निश्चितच तुमच्या जीवनामध्ये जेही काही असेल पॉझिटिव्ह ठेवणार तेच वाचा, ऐका, पहा. जीवनामध्ये जेही काही असेल निगेटिव्हिजम तुमच्यामध्ये मनामध्ये तयार करणार असेल त्याला पाहू नका, वाचू नका, ऐकू नका. बस एवढंच माझं सांगणं आहे, कळकळीची एक प्रकारची सूचना आहे. हेच तुम्हाला एक प्रकारे माझी मनीषा आहे, तुम्हाला हेच माझी सांगायची इच्छा होती. आणि प्रियदर्शी संस्था त्यांच्या या संस्थेमार्फत सम्यक संकल्पाने मला बोलायची संधी दिली. त्यांनी सध्याच्या भीतीदायक वातावरणामध्ये बुद्धाचे मोटिवेटेड ठेवण्यासाठी विचार काय आहे, सुविचार काय आहे ते मला सांगण्यासाठी चांगलं एक स्टेज निर्माण करून दिलं. होल वर्ल्ड इज अ स्टेज असं शेक्सपियर म्हटले होते, त्याचप्रमाणे मला हा स्टेज निर्माण करून दिला. त्यासाठी मी तुमचाही एक प्रकारे आभारी आहे. जेही काही मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला ते तुम्ही निश्चितच समजून घ्या, समजून सांगा. इतरांना कोरोनापासून मुक्त होण्यासाठी हे माझे विचार तुम्हाला चांगले प्रेरित करू अशी मी सदिच्छा मंगल मैत्रीसह बाळगतो. आणि शेवटी सर्वांना सर्वच भयापासून मुक्त होतील. कोरोनाचंही वातावरण लवकरच निवडेल. कोरोना या एप्रिल आणि मे महिन्यात पूर्णपणे नष्ट होईल अशी मी आशा आणि आशावाद बाळगतो. शेवटी सर्वांप्रती कल्याणाची आणि मंगल्याची भावना ठेवून सदिच्छायुक्त मंगल मैत्री देऊन मी माझं आशीर्वाद आणि आशिषासह माझं हे लांबलेली धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो. भवतो सब्ब मंगलम, रक्षन्तु सब्ब देवता, सब्ब बुद्धानुभावेन, सब्ब धम्मानुभावेन, सब्ब संघानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. सब्बे सत्ता सुखियो मंगलो कल्याण. साधु साधु साधु.